ब्रेकिंग न्यूज आहे। बंगालमधील बॉम्बस्फोट आणि गोळीबार प्रकरणाचा मुंबई कनेक्शन उघड झाले। मुख्य आरोपीसह तिघांना देवनारमधून अटक करण्यात आली आहे, तर मुर्शिदाबाद बॉम्बस्फोटातील आरोपींना सुद्धा बोरिवलीमधून बेड्या ठोकण्यात आल्यात। बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर 7 मे रोजी शिवपूर परिसरामध्ये भीषण बॉम्ब हल्ला झालेला होता। शमीम अहमद, जमील अख्तर आणि आफ्ताब अनवरला अटक केल्याची माहिती आहे, तर या आरोपींना मुंबईमधून अटक केल्याचं कळत आहे। मुर्शिदाबाद बॉम्बस्फोटातील आरोपींनाही बोरिवलीमधून अटक झाल्यानं तपासाचे धागेदोरे मुंबईपर्यंत असल्याचं दिसून आलेलं आहे। दरम्यान गुन्हेगारांना मुंबईत आश्रय देणारा मास्टर माइंड कोण, असा सवाल आता उपस्थित झालाय। यानंतर पाहूयात पुढची बातमी। राज्य परिवहन महामंडळाच्या धुळे आगाराच्या ताफ्यामध्ये आता इलेक्ट्रिक बस दाखल होणार आहेत। धुळे एसटी महामंडळाच्या आवारामध्ये ईव्ही बस म्हणजेच इलेक्ट्रिक बस चार्जिंग स्टेशन उभारण्याचं काम आता पूर्ण झालं आहे। त्यामुळे लवकरच धुळे बस आगाराच्या बस गाड्यांच्या ताफ्यामध्ये इलेक्ट्रिक बस गाड्यांचा समावेश होणार आहे। एसटी महामंडळाच्या धुळे परिवहन विभागात 250 पेक्षा जास्त इलेक्ट्रिक बस सुरू करण्याचं प्रशासनाचं नियोजन आहे आणि त्यासाठी धुळे बस आगाराच्या आवारामध्ये भव्य चार्जिंग स्टेशन उभारण्यात आलंय। यानंतर बातमी आहे धाराशिवमधून। धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव शहर आणि भूम तालुका परिसरात वादळी वारा आणि विजांचा कडकडाट पाहायला मिळाला। त्याचबरोबर पावसानं जोरदार हजेरी लावली। गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उष्णतेमुळे हैराण झालेल्या नागरिकांना या पावसानं दिलासा दिलाय। मात्र भूम तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे फळ पिकांचं नुकसान झालं। भूम शहराजवळ वीज कोसळली आणि सुदैवाने यामध्ये जीवितहानी झाली नाही। जिल्ह्यात सध्या ढगाळ वातावरण आहे। पुढील काही तासात आणखी पाऊस पडण्याची शक्यता आहे।